खाद्यानंदाचा विषय आहे गरम बर्फी. कोल्हापूरला गेलो होतो मी आणि माझा मित्र प्रशांत. पावसाळ्याचे दिवस होते. संध्याकाळ झाली. येताना त्या हातकणंगल्याजवळ एके ठिकाणी कोल्हापुरी आखा मसूर आणि रोटी असं काहीतरी नाव वाचलं. तो गेला होता तिथं जेवण केलं. अख्खा मसूर चांगला होता आणि खुश्का राईस तो एक प्रकार. मग तो खाऊन निघालो. पाऊस म्हणजे अगदी यायला टेकलेला होता. झाडांवर थांबला होता. कधी खाली येऊ वाट बघत होतो. हवा थंड. आम्ही पुढे निघालो. जयसिंगपूरच्या अलीकडं 1 किलोमीटर 2 किलोमीटरवर असू. मी नेहमीप्रमाणे डावीकडच्या दुकानाच्या पाट्या वाचत चाललो होतो. एका ठिकाणी पाटी वाचली, सिद्धेश्वर गरम बर्फी आणि बासुंदी मिळेल. लगेच प्रशांतला म्हणलं, थांबव जरा. काय झालं? नाही, इकडे जाऊया म्हणून. मग उतरून तिथे गेलो. पाटी वाचली, सिद्धेश्वर गरम बर्फी आणि बासुंदी. त्या गरम बर्फी शब्दाने मला अगदी पकडून ठेवलं होतं म्हणानं. मग तिथे गेलो. त्या एक मावशी होत्या. त्या मोठ्या कढईमध्ये दूध ढवळत होते. दुकानचे मालक सतीश कदम ते होते आणि त्यांची 2 मुलं योगेश आणि प्रणिता. त्यांनी सांगितलं ते कॉलेजमध्ये शिकतात आर्ट्सला आणि दुकान कामात मदत करतात. ते ती बर्फी त्या साच्यातनं घालून काढत होते. तिथल्या तिथं त्याने आम्हाला थोडी बघायला दिली. काय बर्फी, गरम तर होतीच आणि चविष्ट होती एकदम, एक नंबर. मग आम्ही त्यांची जरा चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले की चिंचवाड हे जवळ त्यांचं गाव आहे. तिथं डेअरी आहे. तिथनं ते दूध आणतात 20-25 लिटर लागेल तसं. आणि काही बासुंदी करतात आणि उरलेल्या दुधाची बर्फी करतात. बासुंदीत काय घालता विचार? काय नाही घालत. नुसते दूध आटवायचं आणि थोडीशी साखर घालायची. 30 रुपयाला छोटा ग्लास आहे. तो घेऊन बघितला. ती पिण्यासारखी नव्हती. ती चमच्याने खायला लागली. इतकी भारी. आणि बासुंदी म्हटले 100 रुपये पाव किलो, 400 रुपये किलो. ती तर फारच स्वस्त होती आणि गरम होतीच. ती थोडी घेतली, घरी घेऊन आलो. तेव्हा पण गरम होती. काय चव म्हणजे एक नंबर, ओरिजिनल. त्यात दुसरं काहीच घालत नाही. थोडा वेलदोडा आणि उत्तम भाजलेला खवा. त्यामुळं बर्फी छान होती. म्हटलं आज लोक यायला लागले थोडी. पुढच्या वेळेला येऊ तेव्हा आज जायलासुद्धा जागा मिळणार नाही. कारण ही गरम बर्फी भारीच आहे तुमची.